कधी कधी काही घरं इतकी शांत असतात की तिथं काही घडलंय नाही असं वाटतं. पण ती शांतता कधी कधी एखाद्या आक्रोशाच्या आवाजापेक्षा जास्त जोरात असते. ही गोष्ट आहे एका मुलीची, जिच्या अचानक गायब होण्यामागे होतं एक गूढ, जे तब्बल 3 वर्ष अंधारात दडलं होतं. आणि जेव्हा ते उघडलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली. ती एक शेवटची आठवण ज्यामध्ये खरं काय होतं हे लपलेलं होतं. 2018 सातारा जिल्हा जोशी कुटुंब. विनायक जोशी एक शिस्तबद्ध सरकारी कर्मचारी, मालती सोज्वल आणि कष्टकरी गृहिणी, आणि त्यांची एकुलती एक मुलगी काव्या. काव्या होती अतिशय शांत, अभ्यासातही हुशार आणि मनमिलाऊ. 28 मार्च 2018 सकाळ नेहमीसारखा दिवस. मालती स्वयंपाकात गुंतलेली, विनायक पेपर वाचत होता. काव्या, उठ ग, कॉलेजला उशीर होतोय. मालतीनं आवाज दिला, पण खोलीतून काहीही प्रतिसाद आला नाही. ती पुन्हा हाक मारते, तरीही शांतता. आत गेल्यावर दिसतं खिडकी उघडी आहे. टेबलवर वही, मोबाईल, पेन, सगळं जसंच्या तसं. फक्त काव्या तिथे नसते. सगळीकडे खळबळ उडते. पोलीस चौकशी करतात, कोणाशी वाद, मानसिक ताण, काही शंका, पण काहीही ठोस सापडत नाही. CCTV मध्ये काहीच विशेष नाही. खिडकीजवळ कसल्याही हालचालीचा मागमूस नाही. तपास काही ठराविक टप्प्यावर येतो आणि थांबतो. केस हळूहळू गायब म्हणून बंद होते. काव्याची खोली कायमची बंद होते. मालती दिवसगणिक शांत होत जाते. विनायक अजूनही स्वतःमध्ये हरवलेला वाटतो. 2021 3 वर्षांनी विनायक यांचा अचानक शारीरिक त्रासाने मृत्यू होतो. ते गेल्यानंतर त्यांच्या जुन्या वस्तू आवारताना मालती पुन्हा एकदा काव्याची खोली उघडते. धूळ भरलेली वही, पुस्तकं, कपडे, पण एका जुन्या पिशवीत एक छोटीशी कॅसेट दिसते. त्यावर लिहिलं आहे, आईसाठी, जर मी परत आले नाही तर. धडधडणाऱ्या हृदयाने मालती ती कॅसेट चालवते. आवाज येतो, हळूहळू पण स्पष्ट. आई, मी काव्या बोलते, हे फक्त तुझ्यासाठी आहे. मला भीती वाटते की माझ्यासोबत काही विचित्र घडणार आहे, जे लोक सहज मान्य करणार नाहीत, पण तू ऐकशील. आई, जर मी पुन्हा तुझ्यासमोर आले नाही तर मला माफ कर आणि मला समजून घे. आवाज अचानक थांबतो. मालतीच्या पायाखालची जमीन सरकते. ती थेट जुने तपास अधिकारी रेवंत यांच्याकडे पोहोचते. तो आता निवृत्त असतो, पण ही केस त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात सतत वसलेली असते. दोघं पुन्हा चौकशी सुरू करतात. घरात जुन्या वस्तूंमध्ये एक दुसरं CCTV फुटेज मिळतं. CCTV फुटेजमध्ये काव्या कोणाशी तरी बोलताना दिसते. तिचा चेहरा भीतीने भरलेला. आवाज ऐकू येत नाही. त्याच रेकॉर्डिंग तेवढंच होतं. तपास सुरू असताना काव्याच्या एका जुन्या डायरीत काही वाक्य सापडतात. बाबा दररोज रात्री काहीतरी शोधतात. कधी कधी वाटतं त्यांच्या नजरेमागे काहीतरी अनोळखं आहे. माझं शांत राहणं कधी कधी त्यांना झेपत नाही. रेवंतला एक शंका येते. घराच्या मागे एक टाकी होती जी बराच काळ साफ केली गेली नव्हती. ती उघडली जाते. आत एक अनोळखी वस्तू सापडते आणि तिच्यासोबत काही असे पुरावे जे स्पष्ट करतात काव्या परत येऊच शकली नसती. DNA चाचणी आणि वैज्ञानिक तपासणीतून सिद्ध होतं की तीच होती काव्या. शोध घेतला गेला आणि सत्य समोर आलं. एका अत्यंत आंतरिक गैरसमजुतीमुळे, अविश्वासातून आणि मानसिक दबावातून त्या मुलीचं आयुष्य अंधारात हरवून गेलं. वडील विनायक जोशी यांना कधीच आपल्या कुटुंबाची बदनामी नको होती. कधी ताण, कधी संशय, कधी कठोर शिस्त आणि एका रात्रीचा अतिरेक क्षण, ज्यामुळे एक आयुष्य कायमचं थांबलं. कॅसेट फक्त आईसाठी तीच होती, कारण तिचं शेवटचं वाक्य त्यात होतं. कधी कधी जे आपल्याला सर्वात जवळचं असतं तेच आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं गूढ असतं. विनायक जोशी एक परिपूर्ण वडील दिसणारी व्यक्ती, पण त्यांच्या मनात खोल कुठेतरी दबाव, संशय आणि चुकीच्या शिस्तीचं सावट होतं. तीच एक रात्र, तीच एक चूक आणि एक जीव कायमचा हरवतो. काल गोष्टीवरच्या या कथेतून आपण शिकू शकतो की शिस्त आणि नियंत्रण यात सीमारेषा असावी लागते. प्रेमाखाली दबाव असू नये आणि संवादाआड भीती असू नये. अशाच अंधारात हरवलेल्या गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा कालगोष्टी चॅनलला. कारण सत्य कितीही लपवलं तरी शेवटी ते समोर येतच.